भारत सरकारच्या जनगणना 2027 अंतर्गत पहिल्या टप्प्यातील घरनोंदणी व गृहगणना प्रक्रियेसाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने सर्वकष व नियोजनबद्ध तयारी पूर्ण केली असून प्रशिक्षण, मनुष्यबळ नियोजन सर्व स्तरावर वेगाने काम सुरू असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी आशा राघवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्रभर व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. साक्री शहरातील पोळा चौकातील जीर्ण व पडीत असलेली पुरुषांची मुतारीच्या नवीन बांधकामाला स्थानिक महिला रहिवाशांनी तीव्र विरोध केला असून साक्री नगरपंचायतींच्या अधिकाऱ्यांना महिलांनी घेराव घालत काम बंद करण्याचे निवेदन नगरपंचायतीचे अधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे. कापूस शेतीमध्ये काम करणाऱ्या गर्भवती महिला, स्तनदा माता तसेच प्रजननक्षम वयोगटातील महिलांच्या आरोग्य व पोषण संरक्षणासाठी धुळे जिल्ह्यात वात्सल्य प्लस हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. युनिसेफ आणि जिल्हा प्रशासन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. युनिसेफच्या सहकार्याने राज्यातील 7 जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्यात येत असून धुळे जिल्ह्यातील धुळे, शिंदखेडा आणि शिरपूर या कापूस लागवड क्षेत्र असलेल्या तालुक्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. नाशिक येथे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे संस्थापक गुरुवर्य श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त व आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेला सेवेची 45 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अनसंग्स हिरोज, गुप्त हिरोज पुरस्काराची घोषणा करण्यात आली. शिरपूर शहरानजीक चोपडा फाट्यावर आज सकाळी भीषण अपघात घडून एका महिलेसह तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर 4 ते 5 जण जखमी झाले आहेत. भरधाव आयशर वाहनाने रिक्षाला दिलेल्या जोरदार धडकेत रिक्षा अक्षरशः चक्काचूर झाली. संसदेत नामंजूर झालेले आताचे महिला विधेयक म्हणजे केवळ आगामी निवडणुकांच्या तोंडावर देशवासियांची केलेली दिशाभूल आहे. भाजपला खरोखरच महिलांना न्याय द्यायचा असेल तर त्यांनी 2023च्या सर्वानुमते मंजूर विधेयकानुसार 543 जागांमध्ये 33% आरक्षण तात्काळ लागू करावे अशी आग्रही मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांनी केली. शिरपूर तालुक्यातील खामखेडा गावात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबवली. विशेष म्हणजे घराच्या गच्चीवर कुटुंब झोपलेलं असतानाच चोरांनी घरात प्रवेश करून कपाटाची चावी शोधत ऐवज चोरून नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धुळे महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक आणि मुकादम आपले काम प्रामाणिकपणे करीत असून त्यांच्यावर कचरा ठेकेदारामुळे कचरा वेळेवर उचलला गेला नसल्यामुळे कारवाई झाली आहे. कामचुकारपणा करणाऱ्या कचरा ठेकेदाराचा ठेका रद्द करावा या मागणीचे निवेदन शिवसेना उबाठाच्या वतीने मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे.